नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 बघा या ठिकाणी 15 ते 16,000च्या जवळपास जागा निघाल्या होत्या. तर आता बघा लास्ट डेट आलेली आहे 30 तारीख, म्हणजेच उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. तर या ठिकाणी 1 तास, या ठिकाणी 1 दिवस आणि या ठिकाणी 18 घंटे राहिलेले आहे तुमचे फॉर्म भरण्यासाठी. तर लवकरात लवकर सर्वांनी याचा फॉर्म भरून द्या. असे नाही व्हायला पाहिजे की या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला जाल आणि या ठिकाणी साईट जी आहे ती बिझी होऊन जाईल किंवा तुमचं पेमेंटच होणार नाही किंवा तुम्ही ज्या ठिकाणी लॉग इनच करू शकणार नाही. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सर्वांनी आजच्या आज ज्यांचा फॉर्म राहिलेला आहे त्यांनी आजच्या आज याचा फॉर्म जो आहे तो भरून टाका. कारण की बघा उद्या याची साईट कम्प्लिटली बिझी राहणार आहे आणि बिलकुलच साईट चालणार नाही आहे. तर आतापर्यंत पोलीस भरती 2025 बघा आता आजची तारीख आहे 29 नोव्हेंबर. तर सकाळी 6 वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहे सर्व ठिकाणी आपण बघणार आहोत. एकदम प्रूफसहित ज्यांनी फॉर्म भरलेले आहे बघा त्यांचा जो टोकन नंबर जनरेट होत असतो, जो ID जनरेट होत असतो, त्यावरून बघा आपण अंदाजा या ठिकाणी काढलेला आहे की कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहे आणि सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन कुठे आहे. आणि जर तुम्ही आता फॉर्म भरलेले नसेल, ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल त्यांनी कुठे फॉर्म भरला तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकते, कट ऑफ किती कमी जाऊ शकते कोणकोणत्या ठिकाणी. तर मॅक्झिमम लोकांचे फॉर्म भरून झालेले आहेत. आता जे उरलेले मुलं आहे त्यांचा फायदा झाला पाहिजे, त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे, यासाठी आपण हा डाटा काढलेला आहे. आणि तुम्ही जर बघा तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी फॉर्म भरा. तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफ कमी बघायला मिळणार आहे आणि तुमचं सिलेक्शन हे त्या ठिकाणी 100% होऊ शकते, ही आपली गॅरंटी आहे. बघा सर्व काही डाटा आपण काढलेला आहे. तर ज्यांना या ठिकाणी अजून अप्लाय करायची बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्यांनी अप्लाय केले त्यांनी देखील हा व्हिडिओ बघा, कारण की त्यांना माहीत पडून जाईल की कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहे. बघा शेवटचा 1 दिवस राहिलेला आहे. तर बघा त्यांच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे, ज्यांचा फॉर्म भरायचा आहे, अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी बघा. महाराष्ट्र पोलीस भरती 2025चा आपण स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे. ज्यांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले आहे किंवा पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा या ठिकाणी आपण ग्रुप बनवलेला आहे. आणि या ग्रुपवर सर्व काही माहिती आपण पोलीस भरती संदर्भात देत असतो. बघा या ठिकाणी लिंक मी पेस्ट केलेला आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकता. ज्या काही पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. आपण जे ठिकाण सांगितलेले आहे कमी कट ऑफ जाण्याचे त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरून टाका. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. बघा वरील जे लिंक दिलेली आहे आपण त्या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यापूर्वी बघा सर्वांना एक महत्त्वाची माहिती देखील सांगून देतो. बघा पोलीस भरतीची लेखी परीक्षा देखील होणार आहे. लेखी परीक्षेसाठी बघा काय सिलेबस असणार आहे तो देखील तुम्हाला सांगून देतो. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी आणि सामान्य ज्ञान असे 25 मार्कासाठी या ठिकाणी 100 मार्काचा पेपर राहणार आहे. आणि ही परीक्षा तुमची जी आहे ती आपली मैदानी चाचणी झाल्यानंतरच होणार आहे. आणि मैदानी चाचणीमध्ये जे लोक क्वालिफाय झालेले आहे त्यांनाच या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायला मिळणार आहे. तर तुमची मैदानी चाचणी तर क्वालिफाय होऊन जाईल जर तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलं असेल. परंतु जर तुम्हाला लेखी परीक्षा या ठिकाणी काढायची असेल तर बघा आपण 200 रुपयामध्ये, फक्त 200 रुपयामध्ये PDF कोर्स लॉन्च केला आहे आणि तुमच्यासाठी नंबर देऊन देतो. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा 9284307184. बघा 9284307184 या नंबरवर या ठिकाणी मेसेज करा. तुम्हाला 200 रुपयामध्ये आपला जो काही सिलेबस आहे पोलीस भरतीचा त्यावर संपूर्ण PDF देण्यात येणार आहे. बघा किती मोठी PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. मराठी, बुद्धिमत्ता, रिझनिंग, कॉन्स, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, GK, GS सर्व काही सिलेबस फक्त 200 रुपयात अवेलेबल आहे. तो लवकरात लवकर घेऊन टाका. त्यानंतर बघा आपण या ठिकाणी येऊन जाऊ आणि सर्व काही बघू. या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती टोटल फॉर्म आलेले आहे आज सकाळी 6 वाजेपर्यंत. बघा ह्या लिंकवर जाऊन क्लिक करा. या लिंकवर जाऊन क्लिक करा. त्यानंतर बघा इथे लिंक ओपन झालेली आहे. या ठिकाणी बघा 1 दिवस 19 तास आणि 48 मिनिटे राहिलेली आहे. तर इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी जर नोंदणी केली नसेल तर नोंदणी करा. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 नोंदणी करा, लॉग इन करा, नंतर अर्ज करा, नंतर शुल्क भरा. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड देखील करून तुमचा पासवर्ड काढू शकता. चला आता या ठिकाणी आपण
याचा सिलेबस देखील बघून घेऊया. बघा सिलेबस देखील मी टाकलेला आहे पोलीस भरतीसाठी. महाराष्ट्र पोलीस भरती सिलेबस मराठी भाषेसाठी सिलेबस बघू शकता तुम्ही. या ठिकाणी काय काय आहे, शुद्धलेखन, समानार्थी, विरुद्धार्थी, मनी, अर्थवाक्य, प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द पूर्ण वाक्य पूर्ण करा, उत्तरावर आधारित. बघा संपूर्ण सिलेबसवर आपल्याकडे PDF कोर्स अवेलेबल आहे. तर याचं लिंक जे आहे ते या टेलिग्राम चॅनलचं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. त्यावर जाऊन तुम्ही या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जॉईन करून घ्या. त्यानंतर बघा आता आपण बघूया या ठिकाणी किती फॉर्म गेलेले आहे, कोणत्या ठिकाणी. बघा सकाळी 6 वाजेपर्यंत 29 नोव्हेंबरला किती फॉर्म गेलेले आहे. खतरनाक स्पर्धा सर्वात जास्त कुठे झालेली आहे, तर या ठिकाणी बघा आपण बघून घेऊया. बघा अमरावतीमध्ये किती फॉर्म आलेले आहे. अमरावतीमध्ये टोटल या ठिकाणी 45,000च्या जवळपास फॉर्म आलेले आहे. सर्व काही पदांसाठी मिळून 45,000 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी यवतमाळला 25,846 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी रायगडला 2,845 फॉर्म आलेले आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 3,563 फॉर्म आलेले आहे. सोलापूर शहरमध्ये 4,056 फॉर्म आलेले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी बघू शकता पिंपरी चिंचवड 8,566 फॉर्म आलेले आहे. नागपूर शहरामध्ये 16,543 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर जळगावमध्ये बघू शकता 8,000 फॉर्म आलेले आहे. वारंगाव SRPFसाठी बघा 53,123 फॉर्म. मुंबई लोहमार्गासाठी 26,543 फॉर्म आलेले आहे. गडचिरोली SRFसाठी बघू शकता 8,200 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर कॉन्स्टेबलसाठी आतापर्यंत बघा 6 वाजेपर्यंत 26,123 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण जिल्ह्यात बघा 12,423 फॉर्म आलेले आहे. ठाणे सिटीमध्ये 15,436 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर बघा पुणे कारागृहामध्ये या ठिकाणी 48,000 फॉर्म आलेले आहे. यानंतर 2 SRPFसाठी 45,000 फॉर्म आलेले आहे. धुळे जिल्ह्यासाठी 6,586 फॉर्म आलेले आहे. नवी मुंबईसाठी बघा 27,453 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई शहरासाठी किती मोठे फॉर्म आलेले आहे. 2,13,000 इतके फॉर्म आलेले आहे. परंतु बघा ही जी फॉर्म संख्या आहे यामध्ये अशी संख्या जास्त आहे ज्यांचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे झालेलं नाही आहे आणि त्या फक्त जागा बघून जे आहे ते त्या ठिकाणी येत आहेत. जास्त जागा आहे म्हणून जास्त फॉर्म भरत आहे. परंतु या ठिकाणी मेरिटवाले जे मुलं असतात, टॉपचे जे मुलं असतात ते फार कमी आहे. ते जे आहे ते आपल्या जवळच्याच ठिकाणी फॉर्म भरणार आहे. त्यांना जे ठिकाण जवळ पडणार आहे आणि त्यांना ज्या ठिकाणी सिलेक्शन घेत आहे त्या ठिकाणी ते फॉर्म भरणार आहे. त्यामुळे आकड्यावर जाऊ नका. जर तुम्हाला तुमची जर तयारी मध्यम लेवलची असेल, मीडियम लेवलची असेल तर आणि तुमचा कॉन्फिडन्स चांगला असेल तर तुम्ही बघा नवी मुंबई किंवा मुंबई शहरमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता. त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते. भलेही 2,13,000 फॉर्म येऊ द्या, परंतु या ठिकाणी फॉर्म भरा, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. त्यानंतर बघा पुणे सिटीमध्ये 65,400. पुणे सिटीमध्ये सुद्धा सेम गोष्ट लागू आहे. पुणे सिटीमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमचं मीडियम लेवलची तयारी असेल. त्यानंतर बघा नागपूर ह्या ठिकाणी झालेलं आहे, आपलं सर्व काही झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही आता राहिलेल्या दिवसामध्ये फॉर्म भरून टाका, कारण की तिथे मेरिटवाल्यांची संख्या फारच कमी आहे. फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येमध्ये मुलं गेलेले आहे जागा बघून. परंतु ज्या मेरिटमध्ये येणारे जे मुलं असतात, लागणारे मुलं असतात ते दुसऱ्या कमी जागेच्या ठिकाणी गेलेले आहे. तर बघा 6 वाजेपर्यंत आलेले फॉर्म आपण बघितलेले आहे. तर आणखी बघा 6 ते 8 घंट्यानंतर परत आपण बघूया की टोटल किती फॉर्म आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेले आहे. त्याचं डिटेल वर्णन आपण जे आहे ते 6 ते 8 घंट्यानंतर करूया. तर बघा या ठिकाणी आता ग्राउंडबद्दलची अपडेट. ग्राउंड जे आहे ते लवकरच तुमचं सुरू होणार आहे. डिसेंबरच्या एंडिंगला तुमची ग्राउंड जे आहे ते सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राउंडसाठी मैदानी चाचणीसाठी चांगल्या प्रकारे तयारी करा, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय झाले पाहिजे आणि तुमचं लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झालेलं पाहिजे. बघा ग्राउंडच अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचा लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला असेल पण ग्राउंड तुमचं पास झालेलं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राउंड आणि लेखी परीक्षा दोन्हीही तुमची चांगली असावी लागते, तरच तुमचं या ठिकाणी पोलीस भरती 2025मध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि बघा काहीही अडचण असली लेखी परीक्षेसाठी किंवा ग्राउंडसाठी, त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल मदत करणार आहे. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करून घ्या. तर बघा 29 नोव्हेंबरला यानंतर आपण 12 वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहे ते सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा.